नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श पोलखोल. मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आज चौथा आरोपी ताब्यात घेतलेला आहे. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतलेला आहे. बीड संभाजीनगर या प्रवासात त्यांना ताब्यात घेतलेला आहे. नेमकं याविषयी काय म्हणाले तर अपर पोलीस अधीक्षक पाहूया. त्याला कशा पद्धतीने अटक केली आणि आतापर्यंत किती आरोपींना अटक केली? मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आतापर्यंत किती आरोपींना अटक झाली सर आणि उर्वरित किती आरोपी? आतापर्यंत या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे. सदर विष्णू चाटे या आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर, नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली 3 पथके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेत आहे. नक्कीच पाहायला गेलं तर विष्णू चाटे यांना खंडणीचा देखील आरोप त्यांच्यावरती आहे, त्या गुन्हा दाखल आहे. विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचाच्या खुनाच्या हत्येमध्ये देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे. ओके, चला.